हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, एका ताईंची कमेंट होती की ताई माझ्या बाहीची सरळ टिपी येत नाही आहे किंवा फिटिंग वगैरे व्यवस्थित बसत नाही, बाहीला फुगा येतो. आणि अजून एका ताईंची कमेंट होती की ताई माझी फिटिंगच परफेक्ट बसत नाही आहे, हुक ढिल्लं होतं किंवा मुंड्याच्या खाली घोळ वगैरे येतो. तर ह्या सगळे प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून येतील. ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ मी टाकलेला होता, पण मी परत एक व्हिडिओ आता बनवत आहे फिटिंगचा. तर बघा, आता इथं ना मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. पूर्ण मार्जिंग वगैरे अगदी बघा परफेक्ट आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. हे मार्जिंग असं मुंड्यातलं समोरासमोर यायला पाहिजे. बाही पण कुठे कमी जास्त पडलेली नाही आहे, खाली खेचाखेची वगैरे काही झालेली नाही आहे. दुसऱ्या पण बाजूला दाखवते, बरोबर समोरासमोर सगळे भाग व्यवस्थित आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी आता पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग आपण व्हिडिओ अगोदरच आहेत चॅनलवरती, तुम्ही बघितले नसतील तर बघा. आता आपण काय करायचं, सरळला ब्लाऊज आपण व्यवस्थित सुईचाच ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ टीप आपण एकदम कडाला मारून घ्यायची आहे. थोडंसं उरलेलं एक्स्ट्राचं बाहेर आलेलं मार्जिन कट करून घ्यायचं आहे, 1/2 इंचच ठेवायचं आहे. आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. आणि जे मुंड्याचं मार्जिन आहे ना, ते वरती घ्यायचं आहे. मी तुम्हाला परत दाखवते एकदा नंतर. तर पाहू शकता अशा पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची. आता आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. आता हे मुंड्याचं मार्जिन आहे ना, हे सरळ वरच्या बाजूने आलं पाहिजे, जेणेकरून मुंडा कुठंही टाईट वगैरे खेचला जात नाही आणि मुंड्यामध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसतं. तर आणि अशा पद्धतीने आता आपल्याला तिथं 1/2 इंच 1/2 इंच तेवढी टीप मारायची आहे सरळ. दुसऱ्या साईडने सुद्धा उलटा ब्लाऊज करायचा आहे. आणि तशीच आपल्याला बाहीपासून तर कमरेपर्यंत सरळ अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. मुंड्यातलं मार्जिन वरती करायचं आहे. अशा पद्धतीने बघा, दोन्ही पण साईडचं मार्जिन वरती करून घ्यायचं आहे. आणि जे योगपट्टी जोडलेलं आहे ना, त्याचं मार्जिन खाली जातं. तर बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ही अशी बाही आपली पूर्ण सरळ करून घ्यायची. आता मी मापाचा ब्लाऊज घेणार आहे कस्टमरच्या. तर हा आहे मापाचा ब्लाऊज. याच्यावरती आपण मापं घेऊन कटिंग वगैरे केलेलं होतं. आता तोच आपण फिटिंगसाठी मापं वापरणार आहोत. तर बघा, आता इथं मी उलटा ब्लाऊज करून घेतला आहे पूर्ण मापाचा. आणि हुकाच्या साईडने हुकाच्या एक साईडने एक कंबर टाकायची आहे. लूकच्या साईडने लूकची कंबर टाकायची, म्हणजे दोन्ही पण साईडने आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग इथं मिळून जातो. आणि आपल्याला इथं छातीचा भाग पण टाकायचा आहे. तर मी आता कसा टाकला आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने. आता बाहीसुद्धा व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि इथं बघा, आता बाहीची पण सुद्धा आता ही जी मापाची पहिली टीप आहे ना फिटिंगची, तिथूनच आपल्याला खाली मार्किंग पण करायचं आहे. आता ही बाहीसुद्धा मी तशीच पलटी करते बघा, व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायची. अशा पद्धतीने पलटी करायची. जे आपलं माप आहे ना तिथंच ठेवायची, म्हणजे जे पहिल्या बाहीचं त्यांचं माप आहे तसंच आपल्याला त्यांची पहिली टीप आहे ती आपण तिथून दुमडून आपल्याला खाली तिथं त्याच्या मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने सरळ टीप. आता हे अशा पद्धतीने जर केलं तर त्यांचं फिटिंगचं ब्लाऊज जर पहिलं त्यांना व्यवस्थित छान असं फिटिंगमध्ये बसत असेल तर हे सुद्धा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे. आणि जर त्यांचं ब्लाऊज ते बिघडलेलं असेल किंवा नसेल बसत त्यांना व्यवस्थित, तर अंगावरती मापं घेऊन टाकायचं आहे. ते सुद्धा कसं काय टाकायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, किंवा नसेल समजेल तर सांगते पुढे. तर बघा अशा पद्धतीने मी आता सरळ टीप मारून घेतलेली आहे. अगदी सरळ टीप आली पाहिजे. आता इथून आपण 3 अशा टिपा मारून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंचवरती मी मार्किंग केले. आपण अशा 3 टिपा व्यवस्थित अशा मारून घेऊया, जेणेकरून जरी कस्टमरला ब्लाऊज टाईट झाला तर एक टीप त्या उसू शकतात इकडची आणि 1/2 इंच मिळून 1/2 इंच त्यांना मार्जिन मिळून जातं, म्हणजे 1/2 इंच लुजिंग मिळून जातं, म्हणजे थोडंसं लूजही ब्लाऊज करता येतं त्यांना. अशा पद्धतीने 4-5 आपण टिपा देऊन घ्यायच्या. तर बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या 4 टिपा झालेल्या आहेत. आता इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं, पण इथं आता आपल्याला मार्जिन 2 इंच आलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आता इथं बघा मुंड्याचा भागसुद्धा सरळ बाहीचा भागसुद्धा सरळ आलेला आहे. आणि मुंड्याचं जे काही पार्ट आहेत म्हणजे दोन्ही पण, तर ते सुद्धा अगदी समोरासमोर
व्यवस्थित एका लाईनमध्ये आलेलं आहेत आणि फिटिंगसुद्धा सरळ दिसते आणि बाहीसुद्धा सरळ दिसते आणि जी आपली फिटिंगची बाजू असते तीसुद्धा अगदी सरळ दिसली पाहिजे, जेणेकरून कुठेच मुंड्यामध्ये कुठे तुम्हाला फुगा येणार नाही किंवा हाताच्या खाली काकेमध्ये घोळ येणार नाही, अजिबात नाही आणि बाहीसुद्धा अगदी सरळ फिटिंगमध्ये बसते. तर अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग टाकायची. आता तुम्हाला जर वाटत असेल की आता ब्लाऊज मापाचा व्यवस्थित नसेल, आता तुम्ही अंगावरती मापं घेतली असतील, तर आता बाहीचा तर आपण दुसरा भाग काढतो. तर आता इथं मी बाहीचा दुसरा भाग किती येते बघते. तर बघा अशा पद्धतीने आता दंडघेर इथं बघा 5.25 येते. तर इथं मी आता 5.25 वरती टिक केलेला आहे. आता इथं बाहीचा दुसरा भाग 5.25 येतो, ते मी मार्किंग करून घेतला. आता आपण इथं छातीचा भाग घेणार आहोत. छातीचा चौथा भाग 36 आणि अर्धा इंच हे आपलं लूकच्या पट्टीने जातं, त्यामुळं ते अर्धा इंच घेतलेलं आहे. हुकच्या पट्टीने 9 इंचच घ्यायचं आहे आणि जिथून लूक जोडतो आपण त्या साईडने आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचे, कारण ती लूक पट्टी आपली जास्त असते अर्धा इंचने. आणि त्यानंतर मग कमरेचा पण चौथा भाग टाकते आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे सरळ आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. बघा आता अंगावरती मापं कशी घ्यायची ब्लाऊजसाठी त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ लवकरच तुम्हाला शेअर करेल. पण जे ब्लाऊजचे मापं असतात ना, जे ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसत असेल पहिला मापाचा, तर त्याच ब्लाऊजवरती जर मापाचे व्यवस्थित टाकले तर कटिंग केलं स्टिचिंग केलं तर अगदी परफेक्ट बसतो ब्लाऊज. एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करायचे. आता हे बाहीचं माप आपण अशा पद्धतीने टाकून बघूया बरोबर आले का. तर बघा अशा पद्धतीने अगदी बरोबर आलेलं आहे. जसं आपण टेपने माप घेऊन टाकलं ते तरीसुद्धा ते सेम आलेलं आहे. आणि जे दुसऱ्या साईडने आपण ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून मापं टाकले तर ते सुद्धा सेम आलेलं आहे. आता आपण कंबर पण मोजून घेऊया. कंबरसुद्धा अगदी बरोबर सेम आलेले आहे. ह्या हुकापासून तर ह्या लुकापर्यंत दोन्ही पण पार्ट ब्लाऊजचे घ्यायचे आणि मोजून घ्यायचे. तर बघा आता पूर्ण ब्लाऊज आपण सोयीचा करून घेऊया आणि पूर्ण पार्ट व्यवस्थित आलेत का बघून घेऊया. फिटिंग वगैरे अगदी सरळ आलेली आहे दोन्ही बाजूनी आणि बाहीची फिटिंग तर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर ही बाहीची फिटिंग बसते. अशा पद्धतीने बाहीची फिटिंग तर तुम्ही नक्कीच टाका, कुठेही बाहीला फुगा वगैरे येणार नाही, अगदी परफेक्ट बसते. कटोरीचा शेप वगैरे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला आहे. याचं पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. एक 36 साईज पेपर पॅटर्न कटिंग दाखवलेला आहे. त्याच कटिंग ठेवून मी इथं हा ब्लाऊज कट केला होता आणि हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. फिटिंग पण तुम्हाला दाखवलेली आहे. तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.